अपराधी आहे आणि बुद्धी ही विकारी आहे. त्या 2 मिनिटं बोल. मी अपराधी घ्या पदरात असा जीवात्मा का बोलतो? बुद्धीमध्ये अपराध आहे असं का वाटतं मनाला? अपराध कोणचा? दोष कोणता? अपराध हा अज्ञानाचा आहे आणि अज्ञान हे आपल्याला दुःख देण्याला सर्वथा कारणीभूत आहे. मग ज्या ज्ञानाच्या सत्तेमध्ये बुद्धी विराजमाने, देहाचं सतत वाहने आणि जीवाला दुःखाची खाणे, हा भेद आहे. हे भेद ज्ञान. भेदाच्या ज्ञानानं वृत्तीमधल्या भेदानं संबंध देहाचा अधिक होतो आणि जडाचं प्रेम उत्स्फूर्ण होतं आणि जडाचा वाद ज्ञानानं होतो. ईश्वराचा स्पर्श बोधानं होतो. कृष्ण परमात्मा बुद्धीमध्ये जेव्हा प्रगट होतो तो हा दिवस आजचा इकडे प्रगट होतो, तिकडे अवतार घेतो. त्याला जन्म म्हणता येत नाही बरं का, जन्मोत्सव म्हणायचं नाही, अवतार. ते प्रगट झाले, ते नाही असा क्षणच नाही. कृष्ण काना जो की लल्ला, जो ईश्वराचा लल्ला आहे आणि तो परमात्मा आहे. तो सर्वांच्या अंतर्यामी आणि तो आपल्याशी सदा एक रूप आहे आणि त्याचा आनंद रूप आहे. तो आरूप आहे, तो निरुपाधिक आहे. तीच उभी आज आहे. 5 मिनिट पुढे आले ना, तुझं सोडून दिले मी मला पॉइंट्स बघा थोडेसे, कारण हा अभ्यास मी सुनंदाताईकडे केलाय. त्या उभीचा लक्षात राहत नाही तेवढं. ते काय सांगायचं भगवंताला आणि आपल्यापाशी काय नाही, आपण कशात आहे आणि काय सोडायचं हे बुद्धीला जेव्हा परिपूर्ण कळतं तर बुद्धीच्या ह्या बोधानं त्या सोडायला सुरुवात होती. त्याला साधनेची स्थिती म्हणतात. अंतःकरणामध्ये लाखो कोटी जन्माची वासना असते आणि अज्ञान तर जिवंत असतच आणि पाप तर तुमचं उत्पन्न होतच असतं आणि पुण्याला तर मग पुण्याचा तर मग लोभ असतोच. मग पुण्याचा लोभ आणि पापाचा नाश करणारं श्रवण ह्या गीतेतून घ्यावं लागतं, अनुभवीतून स्वतःला पाहावं लागतं. ज्ञान गीतेतून घ्यायचं, अनुभवीतून स्वतःला पाहायचं. त्याला कृष्ण कृष्ण झालं म्हणायचं. हा, त्याला कृष्ण कृष्ण झालं म्हणायचं. साधी भाषा असतील, नाही आणू साधीच आहे. अवघड तुम्ही सोपं केलं, सोपं अवघड का? तर तुमच्या अनादिकालचे संस्कार, देह संबंध आणि जगत भाव या तिन्ही गोष्ट दोनदा बोलू आपण. 2च मिनिटं. मला आज निरुपाधिकाचं वर्णन करायचंय. आज कृष्ण जन्म आहे, आज कृष्णाष्टमी सोहळा आहे, आज अष्टमी आहे. पंचमहाभूत आणि 3 हे सत्ता, मन बुद्धी अहंकार, त्या तिन्हीच एकत्रीकरण तर प्रकृती आहे आणि प्रकृतीला आधार तो कान आहे, तो पुरुष, तो निरुपाधिक आहे. खूप काही सांगता येतं का अनु, पण बाकीच्या साधकाला ते पोहोचत का नाही हा प्रश्न मान असतो आम्हाला. तसं सांगतो आम्ही, म्हणजे भगवंत बोलवतो आम्ही, म्हणणं पण चूक आहे, पाप आहे. पण भगवंताच्या सत्तेनं भगवंताचं सांगणं जगासाठी असतं आणि जीवाचा उद्धार असतो आणि अंतःकरणामध्ये कृष्ण परमात्माचं प्रगटीकरण असतं. ह्या ज्ञानी भक्तामध्ये कृष्ण परमात्मा सदा असतो आणि अज्ञानी जीवाला त्याला पाळण्यात टाकावं लागतं. आमच्या हृदयाच्या पाळण्यात ज्ञानानं प्रगट असतो. तर यायचं जायचं नसतं. तुमचा कान आज जन्मतो तर आधी नसतो का? आमचा आधी बी आहे, आता बी आहे, पुन्हा बी आहे. मग आमच्या हृदयाच्या पाळण्यात येतो आणि तुमच्या चांदीच्या पाळण्यात, लाकडाच्या पाळण्यात तुम्ही बसविलाय. आमचा स्वयंसिद्ध आहे. मग बसवणं द्वितीय टप्पा आहे आणि असणं प्रथम टप्पा आहे. कळालं? गाणं कळाला? एक धरून बसण्यामध्ये अट्टहासात नसतं चांगलं. संसारात बी अट्टहास नसावा आणि परमार्थात बी नसावा. आम्ही इथंच बसणार, आम्ही हेच करणार आणि आमचा एवढाच का नाही, कुणी सांगतं का तुला? त्याचं जे निरुपाधिक जे स्वरूप आहे तो तुझ्या आत आहे, तो सर्वत्र व्यापक आहे, त्याच्या सत्तेवर जगत आहे, त्याच्या तुझा संबंध आहे. हे का ना तुला कधी कळायचा? पाण्यात टाकून दोरी वडती, जगाची दोरी वड धरते ते.
जगाच्या श्वासाचा दोर कानाच्या हातात आहे की नाही? मग त्या कानाचं स्वरूप निरुपाधिक आहे, त्याच ते अरूप आहे. जवळ आहे परी भेटेना, नाही का? प्रमाण नाहीत का? काय अभंग थोडेत का? ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजे ज्योती. ज्ञानावर पण तुम्हाला सांगितले, पण बुद्धिमान दे कानाचा संबंध नाहीये. कानाला पाहणे, कानाला पाहणं भक्ती आहे, आणि कानाचा संबंध ज्ञानाची व्याप्ती आहे. ही खरी स्वरूप स्थिती आहे, ही अभेदाची भक्ती आहे, आणि त्यामुळे आनंदाची स्थिती आहे. ती कानाची भेट आहे. कानाचा जन्म हा धर्मशास्त्र आहे, आणि कानाची जाणीव वेदांत शास्त्र आहे, आणि कानाची प्राप्ती मोक्षाची सिद्धी आहे. मग एकाच रूपानं कानाला बघायचं का? जर मला पाण्यात टाकलं ठीक आहे, अवतार कार्य करायला भगवंत आले. आणि कुठं आले? बंदी खानात. कुठं? बंदीवास होता की घर, आणि तिथून पुन्हा गोकुळेत आले. जेव्हा त्याच्या दाराच्या कड्या निघाल्या, भगवान वासुदेवाच्या हातातल्या पेड्या निघाल्या, तेव्हा त्या कानाला घेता आला. मग तुमच्या बुद्धीच्या पेड्या अज्ञानाच्या निघाल्या, तुम्हाला कृष्ण भोवता आलं, हे बी कळत नाही. त्यानं कानाला उचललं, तुमच्या बुद्धीमधल्या अज्ञानाच्या बेड्या काढल्या, तुम्ही कृष्णाला जाणलं, कृष्णापाशी मन आणलं, हृदय कृष्ण कृष्ण बनलं. हे जन्म असा बघावा का तसला बघावा? कवर बघावा ते जन्म? पाण्यात टाकलं आणि पाण्याचा जिला. तुझं हृदय सजवलं ज्ञानानं, वृत्ती भिज भक्तीनं, सोहमची दोर लाव अंतःकरणामध्ये बोधानं, आणि त्याला ओवी गावी प्रेमानं. तेव्हा तो काना प्रगट होतो, हृदयात थांबतो, आणि बुद्धीला जवळ घेतो. मग म्हणायचं, डाव्या गुडघ्याने रांगतो, आई मला लोणी दे म्हणतो. यशोदा तुझी पुण्याई मोठी, आई म्हणतो जग जेठी, आई म्हणतो जग जेठी. रवी दोर ओढीतो, आई मला लोणी दे म्हणतो. डाव्या गुडघ्याने रांगतो, आई मला लोणी दे म्हणतो. शेवटचं सांगितलं गवळ, आधी 2 पद आहेत. पण तुझी पुण्याई मोठी आहे, आणि तू जगासाठी प्रगट झालाय, तो निरुपाधिक उपाधीत आलाय, तो साकार रूपानं समोर आलाय, वृत्तीच्या सन्मानात दिसायला लागला, प्रेम द्यायला तुझ्या घरात आला, आणि तुझ्या मांडीवर खेळून गीतेला देण्यासाठी तुला सोडून गेलाय अर्जुनापाशी. हे कळायला नको? हे कळणं मस्त आहे. कारण तो रामताना कसा अवतार आहे, आणि हृदयातला कसा निवास आहे, आणि त्याचा स्पर्श म्हणजे कसा ज्ञानाचा वास आहे, आणि त्याचा अभेद म्हणजे कसा खास आहे, आणि त्याची जाणीव म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या सुखाची रास आहे. त्याला म्हणतात कृष्ण जन्म केला. ते झाला आमचा जन्म. आता नाही झाला का तुमचा? रात्री 12ला आमचा कृष्ण जन्म ऐकला आम्ही. ज्ञानामध्ये भक्ती, त्याची प्राप्ती, त्याची स्थिती, त्याची गोडी, त्याचं रूप, त्याचं स्वरूप, त्याचं निरुपाधिक सगळं कळतं. अलीकडे एकच कळतं, पलीकडे सगळं कळतं. म्हाताऱ्या बायला सगळा अनुभव असतो. आलेल्या सुनाला काय कळतं? काय कळत नाही. हॉटेलमध्ये जायचं कळतं, आणि आजीला घंटा सांगा, 10 घंटे सांगा, संपत नाही. तुम्हाला माहिती, तुझं काय सांगू, माझे काय पात्रत आहे. ते कृष्ण काना लल्ला, यशोदाचा अंतःकरणातला प्राण श्वास, नंदाचा लाला. आपण काय सांगावं त्याला? तो तर किती जगाचा प्रिय आहे, सगळ्याची त्याची गोडी आहे. रामाचा अवतार आहे, आम्ही नाही म्हणत नाही, पण लल्लाच्या खोड्याला येत. रामाच्या खोड्या नाहीतच काय सांगावं? काय रामाच्या खोड्या?
रामाचा वनवास आहे. मला बरेच जण म्हणतात रामच नाव ठेवू नये. बऱ्याच जण ऐकलं. काय ठेवायचं? राम वनवास भोगला देणार नाही, कृष्ण ठेवा. आणि खरंच आहे, राम नाव खराब नाही, पण त्यानं वनवास भोगला म्हणून लोक भिकतात. त्याचं कार्य केलं, त्याने वनवासात नव्हताच, तो तुमच्या सहवासात आहे. वनाचा वास घेतला. वास पण आईला सोडलं ना, आईला वनवासाच आहे ना, त्याला वनाचा वास होता का? कौशल्यला काय होता वास? तिचं तेवढं दुर्भाग्य होतं. मग पुन्हा वनवास होतात. मग वनवास म्हणलंच नसतं ना रामाला 12 वर्ष. आपण म्हणतो नाही, आपण नाही, रामानेच लिहिलंय ना. ते तुम्ही शब्द स्वतःच्या बुद्धीने वापरले, मोठे मोठे म्हणजे नसतं ते काही. पण वनवास हा पहिल्यापासून लिहिलेला आहे. 12 वर्षाचा काल आहेच आहे, त्याला कोणी फोडून काढू शकत नाही. नंदग्रामध्ये तो आलाच आहे, भरत त्यानं तिथं राहायलाच आहे पादुका घेऊन. हे रामायण चुकीचं नाहीच आहे, त्याला वनवास नाही, तुम्ही काही पण म्हणा. पण घर सोडलं, राज्य सोडलं, गवताचं अंतरून घेतलं, वनात राहायला वनवास नाही तर काय? व्यासपीठाला बसला काय राम? तुमच्या शब्दाने मोठे मोठे शब्द वापरले आणि लोकांच्या बुद्धीवर साफ केलं, ती नाही समजत. त्यांच्या कौशल्य मातेला त्रास झालाच, दशरथांना प्राण सोडलाच. हे बंद करून टाकत तुमच्या वाचत रामाला. जेव्हा राम जाताना राम 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 म्हणताना प्राण सोडला का? का सोडला? त्रास झाला ना वडिलांना, की माझं लेकरू वनात चाललंय, राज्यावरच बसलेलं, अभ्यासक सुटलाय, सगळं गाव आनंदी होत, का म्हणून प्राण सोडला मग दशरथानं? आपली भाषा नाही जमत तिथं, वनवास होताच म्हणून प्राण सोडला रामानं. दशरथाचा प्राण गेला, ते शाप होता ते मला तिथे लागू झाला तिथं, पण त्याला त्रास झाला हे तितकंच खरे. पण कृष्ण परमात्म्यानं पुन्हा ठरवलं मला वनवास भोगायचा नाही, मी दुःख केलं, आता मग कृष्ण जन्मामध्ये धिंगाणा करायचा. म्हणून त्याच अवताराच्या नंतर कृष्ण अवतार आहे आणि त्या अवतारात धिंगाणा आहे. ते म्हणलं आता वनवास नाही बघायचा, नाही आता धिंगाणा करायचा, जन त्रास जे अधर्मी तर नाश करायचा. म्हणून कृष्ण अवतार बी त्यांचाच आहे, राम अवतार पण त्यांचाच आहे. पण अवतारात लिहिलाय का आणि स्वरूपामध्ये लिहिला नाही, हे तितकंच करणं महत्वाचं. आता कोणत्याच कार्यामध्ये त्यांना त्रास नाही त्याला माहितीच आहे, कारण नित्यमुक्त ईश्वर कोण आहे? नित्यमुक्त. मग ते राम हो का कृष्ण हो, जगासाठी हेच येते म्हणते, पण ते स्वतः आपल्या परब्रह्माच्या रूपामध्ये विलीन होते, तो भाग वेगळा. पण जगताच्या दृष्टीनं त्याला कैकेयीने बाहेर काढलं, हे रामायणामध्ये लिहून ठेवलेलंच आहे की तो करावल कल्ले परिधान, तिने सांगितलंय ना. कपडे पण काढा म्हणली ना ती माय, धाडू नको ग कैकेयी प्रभू राम वनी श्रीराम, सका हिंडल रान रान, तव म्हणे कैकेयी करावल कल्ले परिधान. तिथे शब्द रामायणातली भाषा आपली नाही. तिने कपडे पण काढायला लावले ना. इतकी दुष्ट बुद्धी, ती नाव कैकेयी, जी बाई दुष्ट ती कैकेयी, कोणी असं का कलिंगात, तिची बुद्धी दुष्ट ती काय बाईचं नाव कैकेयी ठेवायचं उद्यापासून. कृष्णाचा तू कैकेयी, आज फुल नेम तुला कैकेयी. मग दुष्टपणा काढून ठेवायचा, त्याच्या हातात गीता आणि बुद्धीमध्ये दुष्टता जमत नाही. होणार आहे माहिती, मग त्याची आठवण रोज ठेवायची. माझा श्वास बंद होणार आहे, हे सुटणार आहे म्हणून भनभन त्रागा कुणावर अपेक्षा बिलकुल नाही. उपेक्षा नाही, अपेक्षा नाही, ती अवस्था म्हणजे ज्ञान. उपेक्षा नाही, अपेक्षा नाही, दुःखच होत नाही की आता मला कोणीतरी पाणी द्यावं, बसले ते खुर्चीवर, आता मी बाहेरून आले, मला पाणी दिले, हात आहे दोन देवाने घे, दोन हात दिले, पाय दिले, चालायचं पाणी वर पडलेलं आहे. म्हणजे आशाने किती त्रास होतो, म्हणून आशानेच ठेवायची. चला, अध्याय 15वा आणि ओवी 435. तैसे समस्त ही श्रुती जात
ठाके लाजे जैसे निवांत ते मीच करून यथावत प्रगोटनिया. ते मीच करून यथावत प्रगोटनिया. मीच प्रगट केले. जे अव्यक्त रूप असतं श्रुतीचं वेदाचं ते लीन झालेलं आहे. प्रलयामध्ये जेव्हा गीता नव्हती, होती का गीता आधी? कृष्ण परमात्म्याने अवतार घेतला होता का? त्याच्या आधी समाज जग नव्हतं का? मग जे श्रुती वेद हे सगळं लुप्त होतं. अव्यक्तातून हे व्यक्त नव्हतं, ते अव्यक्त होतं. वेद, श्रुती, माता ते मी सगळं व्यक्त मी केलं. लाजवणी निवांत. श्रुती माता लाजली आणि आपल्या रूपामध्ये एकरूप झाली होती. तिला मी प्रकट केलं. कसं केलं सांगू आता? शब्दात सांगावं लागेल तुम्हाला. मी फक्त भावार्थ सांगितलं, पण एका एका शब्दात बसून देते मी तुम्हाला, ऐका. तैसही समस्त श्रुतीजात. श्रुती म्हणजे वेद. वेदाच्या श्रुती छोटे छोटे असतात. त्या श्रुतीच गवळणी बनून गोकुळात आलत्या. काही काही लोक श्रुती त्या भगवंताच्या गवळणी बनून त्या भगवंताचं प्रेम देण्यासाठी त्यांना सुद्धा त्या अवतार कार्यामध्ये यायचं म्हणून हट्ट केला. कृष्ण परमात्मा प्रगट होताना त्या सुद्धा गवळणी झाल्या आणि गोकुळामध्ये त्यांना रासक्रीडा केली. त्याला नाव श्रुती. वेदाच्या एक अंग म्हणजे श्रुती. त्या श्रुती पण अगदी अप्रगट होत्या, मी प्रगट केल्या. त्या लाजल्या. त्या काय झाल्या? लाजल्या. बघा, त्या श्रुती सही सॉरी ठाके लाजले ऐसे निवांत. त्या लाजल्या, आपल्या रूपामध्ये लीन झाल्या. त्याला मी पुन्हा प्रगट केलं. ठाके लाजले ऐसे निवांत. लाजल्याने आपल्या स्वरूपात जिथून आल्या तिथे गेल्या. ते मेचे करी खाली वरी झालं. ते मीचे करी यथावत प्रगोटनिया. त्यांना मी जसं आहे तसं प्रगट केल्या. ते मीचे करी यथावत प्रगोटनिया. त्या श्रुतीला अव्यक्त दशेतून मी व्यक्त केलं, प्रगट केलं. ते मी कृष्ण आहे, माझं काम आहे ते मीच केलं. किती सूक्ष्म राग आणू सोपं काय, त्याला चिंतन करावंच लागतं. 10 मिनिटं वरी आले. माझा अभ्यास पण अद्वैतामध्ये राहायचं आणि द्वैताला सोडायचं आणि भगवंताच्या गीतेचं वर्णन ह्या शब्दामध्ये मांडून जीवाला ब्रह्मपद देण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा. हा प्रयत्न आमचा व्यासपीठ करताय, आम्ही नाही. तुम्ही तुम्हाला सांगावं लागेल ना, एक स्थिती यथास्थिती काय आहे ते, की जेवढा आम्ही अभ्यास करतो तेवढं आम्हाला नाही जमत. पण इथं आल्यावर एका ओळीचा आम्ही शब्द जरी काढले 2-4 वाक्य, ही तसे 5-50 वाक्य येतात. आम्हाला थांबवावं लागतं, पुढे जावं लागतं. एवढं आवडत नाही. काका म्हणायचे, एखादी बाई बाळांत झाली, डिलिव्हरी, मूळ मेलं, त्याला दुधाला माहित नाही ना की मला पिणार लेकरू नाही म्हणून. ते दूध येतच राहतं ना. पण ते दूध पिणारं लेकरू नसतं, ते दूध राखीत फेकावं लागतं. वाया गेलं, अरे लेकरू मेलं ना. मग ते पाना रोखलं. त्या दुधाला माहित नाही ना मला पिणारं कोण नाही. तसं भगवंताला माहित नाही ना की माझं ज्ञान झेपणारे बहुत कमी. हे अमृतच आहे ना, बोधामृत. आणि ते आईचं दूध अमृत, दूध असतं त्या आईजवळ. मग ते बाळ पित आणि ते पिणारं नाही. तसं तुमची बुद्धी पिणारी नाही, तर दूध पराखत गेलं तुमचं. बुद्धी मांडण्याच्या लोकांना जेव्हा श्रवणामध्ये जी अग्रता नसते, बुद्धीची तीव्रता नसते आणि बोध घेण्याची हृदयाची अवस्था नसती, तर सांगितलेल्या बोधा अमृत हे बाजूला जात आणि तुमची अज्ञानाची अवस्था तशीच राहते. कोण पुण्य त्यांचा होईन सेवका, जेही द्वंद्वाधिक दुराविने. ऐसे वर्म मदनावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. बघा कसं पटकन तुम्हाला पहिलं येऊन झालं. काय म्हणलं मी? ऐसे की हे द्वंद्व आहे ना, सुख दुःख, तू मी, जीव शिव, जगत आणि जीव, देह आणि वृत्ती, इंद्रिय आणि मन, हे जे द्वंद्व आहे ना, हे संपून जावं. ऐसे वरून मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. अंतरात तू कसा आहेस, तुझं रूप काय आहे आणि मी तोच कसा आहे. तुझा माझा अभेद असताना मी भेदात का आहे हे मला सांग पुन्हा. हे हृदयातली एक आवाज आहे.
तसं डॉक्टरकडे गेले पेशंट म्हणतो मला काय करा, पोट दुखू नका, पण इंजेक्शन द्या, सलाईन द्या, काही पण द्या, पण माझा त्रास बंद करा. तसं अज्ञानी जीवाचा हे दुःखाचा त्रास बंद करणार ब्रह्मज्ञान संतांच्या संगतीमध्ये वेदाच्या बोधानं ते अज्ञान भस्म होतं आणि ज्ञान प्रवाहित होतं आणि सोच भान सोला येतं, स्वानंद पद येतं. तेव्हा कृष्ण कृष्ण मन होतं. त्याला म्हणतात आम्ही अंतःकरणात झालेल्या कृष्णाचा जन्म. आमच्या हृदयात जन्म झालाच, तुमचा पाळण्यातला जन्म नको आम्हाला, नाही लागत आम्हाला जन्म पाळण्यातला. आमच्या हृदयात कृष्ण, त्याला आमच्या हृदयाच्या झोपळ्यात बुद्धीनं हलवायचं आणि सोम पदार्थ जाऊन त्याला त्याच्याशी बुद्धीनं समरस व्हायचं. हा जन्म आहे आमचा. कानारूप होणे, कानाची ओळख घेणे आणि कानापाशी बुद्धीनं सदाकार होणे, हा जन्म आहे. काना अजन्म आहे, अजय, नित्य, निरामय, सकरूप आहे. आमचं पतीच रूप आहे. आम्ही कानापाशीच आहेत, आम्ही कानावर दूर नाहीत, बिलकुल नाही. आणि हे जाऊन जन्म केला खरा आहे, हे जाणता जन्म केला खरा नाही. तुमच्या भक्ती मार्गात आहे ते तुम्हाला मान्य आहे. साष्टांग पावली तेच पाळणा, चांदीचा आणा, सोन्याचा आणा. तुमचं हृदय करा ते सोनं, हृदय तांब आणि पाळणा चांदीचा. येडे पोट कुठले, चला जाऊ द्या. राम कृष्ण 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 राम. आता ऐका, ते मीच करीत आहोत प्रगुटने झालंय. पाठी श्रुती जात सहित अशेष. आता ऐक, पाठी म्हणजे प्रलयात जग हरपलं, श्रुती हरपली. तुला आता सांगितलं मी, गीता नंतर प्रगट झाली, जगत आधी झाले. अर्जुनाच्या आधी जगत नव्हतं की होतं. मग कृष्णाच्या भगवंतातून भगवंताना मुखातून गीता बाहेर काढली आणि गीता म्हणजे वेद. श्वासातून वेद काढले, मुखातून गीता काढली, कारण ती लुप्त होती. नाही असं नाही, कारण त्याच्या विना जगत बी नाही, कृष्ण बी नाही, आम्ही बी नाही, तुम्ही बी नाही. म्हणून काय सांगितलं, पाठी जगत उत्पत्तीच्या नंतर माझ्या अद्वैताची स्थिती नव्हती आणि बोध कुणाला माझा नव्हता, श्रुती पण प्रगट झाल्या नव्हता. त्या श्रुती माझ्यामध्ये लीन होत्या, त्या श्रुती मी प्रगट केल्या. पाठी श्रुती सहित अशेष जग हरपे जेथ निशेष, ते निज ज्ञानी चोख जाणता मीचे. कळालं का नाही? मग हे वाचताना कळतं का बाई? अर्थामध्ये असतं का बाई? सांगा. ते शब्दाचा अर्थ असतो. पण व्यासपीठावर आलं की कुळाचं मूळ असत. म्हणून श्रवणामध्ये जे मिळतं, जे कळतं, ते कुठंच कळत नाही, कारण व्यासपीठ आहे, नाही का? व्यासांचं पीठ आहे, ज्ञानाचं पीठ आहे. हे अंतरंगात जाणणाऱ्या त्या मनाला, त्या ईश्वराचा स्पर्श भोगणार हे व्यासपीठ आहे. सोपं नाही. जेव्हा भगवंत कृपा होती, अंतःकरण कृपा होती, शास्त्र कृपा होती, गुरु कृपा होती, तेव्हा वेदांताची स्थिती, आत्मस्थिती. चारी कृपाच्या नंतर भगवंताची प्रतीती, तोपर्यंत नाही. एकही कृपा कमी जमत नाही. गुरुची कृपा, शास्त्र कृपा, अंतःकरण कृपा, ग्रंथ कृपा. चारी कृपेशिवाय तो भाव तयार होत नाही, आत्मभाव. निज ज्ञान म्हणतात, निज स्थिती म्हणतात, निज रूप म्हणतात, अरूप म्हणतात आणि निरुपाधिक म्हणतात. ती स्थितीमध्ये बुद्धी जाती आणि आपल्या रूपामध्ये पाहती, तद्रूप होती. पुन्हा झालेला व्यवहार हा मिथ्या भाव असतो आणि व्यावर्तक असतो, व्यावर्तक असतो. तो नंतर बोलू कसा आहे ते सांगू नंतर. चला. पाठी श्रुती सहित अशेष जग हरपे जेत निशेष. जिथं जग प्रलय करतो मी आणि श्रुती पण आपल्या ठिकाणी जातात, त्याला मी पुन्हा प्रगट करतो आणि त्याला मी जाणता असतो. त्याची जाणीव पण माझीच आहे, जाणणारा पण मीच आहे, ब्रह्म मीच आहे, जगत मीच आहे, उत्पन्न करणारा मीच आहे आणि त्या श्रुतीला प्रगट करणारा मीच आहे. हे कळल्यावर जन्म काय सांगायचा आता? सांगा ना. तू आज आहे, कसा आला आता? तू गेलाच नाही, येतो कसा?
सांगा आता तू जर ज्ञानाच्या दृष्टीनं जगतामध्ये त्याच्याशिवाय जगत नाही, त्याच्याशिवाय देह नाही, तर ते गेला कुठं? ज्याला गेला वाटला त्यांचा जन्म झाला, ज्याच्या सोबत आहे त्याचा जन्म नाही झाला, कारण तो अजय अज जन्मरहित. कळाला का कन्नावार? कोणाला आहे? ज्याच्याहून भिन्न का नाही त्याचा जन्म आहे, ज्याच्याशी अभिन्न आहे तोच का नाही. पण ही स्थिती कठीण आहे. शास्त्र अंतर्गत माऊली शास्त्र. जगताचा स्वीकार केला. मी चालताना मला हे चिंतन येऊ लागलं, जन्म कसा आहे देवा तुझा? तू तर अजन्माच ना, मग जन्म कसा करायला लागतो लोकांना? तर जेव्हा जगत दृष्टी आहे, अज्ञानाची स्थिती आहे आणि कानावर प्रेम आहे तर ते जन्म स्वीकारतात. पण जगताचा वाद आहे तर तो अजन्म आहे, तो माझ्या अभिन्न भावात राहतात, त्याला जन्म आहे. जन्म तुमचा अवतार आहे, तुमचं कार्य आहे, तुमचं स्मरण आहे, तुमचं प्रेम आहे, तुमच्या गोकुळातल्या गवळणीच्या आतापर्यंत तुमच्या गवळणीमध्ये आमचा कालावत आहे. म्हणजे भक्तिरसामध्ये त्याच्या साकाराचं वर्णन आहे आणि अभेदामध्ये त्याच्या निराकाराचं वर्णन आहे. पण दोघांमध्ये त्याचं एकच स्वरूप आहे. जो साकार झाला तरी तोच आहे, निराकार झाला तरी तोच आहे. आणि हा जन्म आमच्या हृदयात आहे, बाहेर नाही. हे रूप जरा कळतं, त्याच्यासोबत सदा पाना असतो. मग जन्म कसा? जन्म कसा? मी जर परभणीला गेले तर तू म्हणशील आल्याच आहे ताई, मी जर गेलेच तर आल्या म्हणशील. मग हे पण कळणं जरुरीचं आहे. हे पण कळा, ते पण कळा, हे पण करा, ते पण करा. प्रगट कसा होतो, उपाधीतून कसा येतो, मायेचा आधार कसा घेतो, लीला कुणासाठी करतो, काय महाभारत लागतं. मला कुलदीपनं काल लावून दिलं, बसले उजीचं वाट बघलं आणि आलाच नाही तो, अडसले बसले बघत. खूप सुंदर आहे. इथं अशेष श्रुती म्हणजे वेद. वेदासह सगळं जगत लोप पावत आहे प्रलयात. जग हा तर्फे जेत निशेष, ज्या ठिकाणी जग निशेष संपूर्ण विलय पावत, ते निज ज्ञान ही चोख जाणता मीच. ते निज ज्ञान तिथं थांबत येऊन, त्याला मला माहिती माझ्यातच येते, त्याला मी जाणतो, त्याला मीच जाणतो, त्याला प्रगट मीच करतो, तो मीच आहे. इतके सुंदर हो, छान वाटते खरंच. दोन्ही पण छान आहे. आणि अशी उभी लागल्यावर पुन्हा बघायचं गरज नाही. एखाद्या माणूस प्रॉपर्टी आहे, 10 दुकान 5 दुकान 50 एकर शेती, तुला आठव सगळं, ते म्हणतात आता बस झालं, आता शांत राहायचं. तसं आता एवढं कळालं, आता शांत होती बुद्धी. तोपर्यंत बुद्धी शांत नाही, अशांत. जैसे निधले या जागी जे, तेव्हा स्वप्नाची किरणाही विजे, परी एकत्व ही देखो पाहिजे आपलेचे. बघा, तैसे परी एकत्व ही देखो पाहिजे आपलेचे. एकत्व मी एकच आहे, मीच पाहिलं. माझं एक पण, माझं अद्वैत मीच पाहिलं. स्वप्नामध्ये अनेक मीच पाहिलं. एकच होतो मी, पण अनेक रूप मीच बघितले. पण जागा झाल्यावर कुठे गेलं मग ते? स्वप्न जर खरं होतं, कुठे गेलं? स्वप्नामध्ये अनेक बघितलं मी, पण अनेक मीच झालं. आणि अनेकाला पाहणारा मी एकच आहे. अनेक होणाऱ्या जगतात तो कृष्णच आहे. असं सूक्ष्म दृष्टी आहे ज्ञानाची. बाकीच्यांना काय वाटतं? सर्वांना एवढ्या वव्या वाचाव्याता, एवढं कर्म करावं. कर्मापेक्षा वर्म श्रेष्ठ आहे. आणि कर्म केल्याशिवाय वर्म मिळत नाही, हे पण तेच आहे. कर्म सुटत नाही, बरोबर आहे, पण वर्म सुटायला हे पण बरोबरच आहे. कर्म करताना वर्म हाताला यावं. वर्म आल्यावर कर्म सुटत तर बिघडत नाही, नाही बिघडत कदापि नाही. हे ज्याला कळतं तो पूर्णतेला गेला. वर्म हातात आल्यावर कर्म नाही जर गेलं तर बिघडत नाही काही, बिलकुल नाही. पण वर्म म्हणजे त्याची स्थिती आणि कर्म म्हणजे वृत्तीच्या कार्याची स्थिती, प्रकृतीने केलेलं कर्म. आणि वर्म म्हणजे त्याचा अनुभव, ज्ञान. आणि कर्मातून तिकडे जावं लागतं. आणि तिकडे गेल्यानंतर त्याच्या अनुभूतीत राहून कर्म करावं लागतं. कर्म सुटतच नसतं, हे तेवढंच बरोबर आहे 100%. पण कर्मातून अकर्म, विकर्म, निष्कर्म त्या अवस्था ज्ञानाच्या हे पुढे पुढे भेटतात. आता ऐका,
तैसे आपले अद्वयपण. आता पुढचं असेल लय सुंदर होईल. मग आता ते कसं एक येतं, स्वप्नात जागा मीच होतो, मीच बघणार होतो, मीच समोर होतो, सगळं मीच आहे सगळं. मग प्रलयामध्ये जग हरपतं, श्रुतीमाता आपल्या आपल्या अद्वैत रूपात जातात आणि प्रलय मी करतो आणि त्या सृष्टीला त्याला पण मी प्रकट करतो. तसा इथे इथे विषय तो वरच्या ओळीचा कसा आहे तो ऐका. तैसे आपले अद्वयपण मी जाणत असे तुझे न विना. खूप सुंदर आहे. तर याच्यामध्ये फार सूक्ष्मता आहे, अपूर्वता आहे. त्याला अपूर्व लिंग म्हणतात. षडलिंगामध्ये एक लिंग आहे. हे कधी ऐकले नाही, कधी कळालं नाही, कधी जाणीव नाही, त्याला म्हणतात षडलिंगातलं अपूर्व लिंग. हे ओवी सांगितले. आता कसं सांगितले बघा. तैसे आपले अद्वयपण. जिथं द्वैत नाही तिथं अद्वैत, जिथं वृत्ती नाही तिथं अद्वैत, जिथं व्यवहार नाही तिथं अद्वैत, आणि जिथं त्या ऐक्याचा अनुभव आहे शब्दाविनाय ते अद्वैत. तो कसा मी सांगते नंतर, पण हे वाक्य आधी लक्षात घ्या. अद्वैत म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं 4 वाक्याच्या माध्यमातून. अद्वैत कसं असतं, ज्या ठिकाणी दोन नाही, ज्या ठिकाणी व्यवहार नाही, ज्या ठिकाणी सत्यत्व जगताला दिले नाही, ज्या ठिकाणी एकमेव अद्वितीय ब्रह्म नास्ति किंचन शास्त्रीचे नियोजन पुढे आलेले, ते तुम्हाला मी बसून देणार आहे. आज होईल निरुपाधिकाचं वर्णन आहे. आज कोणतं वर्णन आहे? निरुपाधिक. माझं स्वरूप निरुपाधिक आहे, त्याचं वर्णन केले भगवंतानं. त्याच्या अर्जुनाला सांगितले आणि अर्जुनाने कृष्ण एका पदावर आले. अर्जुन निरुपाधिक झालाय, उपाधीतून बाहेर आलाय, वृत्तीचा भेद गेलाय आणि दोघाचा संबंध झालाय, दोघाच्या अंतःकरणामधला भेद गेलाय आणि दोघाचा जो उपाधीचा निराश झालाय. अर्जुन कृष्ण कृष्ण झालाय. हे सांगितले. एवढं तरी कळावं की ग, काय बोट करून काय कळतं मला हेच कळत नाही बायकांना. जेव्हा जेव्हा ओळीमध्ये आपलं मन जातं, डोळे नाही, वाचताना डोळे लागतात, कळताना मन लागतं. किती सांग अवघड हे बोल तुम्हाला बोलायला. मी तुमचं मन कुठे भटकतं ना, घरात कुणी काय बोललं त्याच्यात, ती मला असं बोलली होती ते मनात असतं आणि वाचन तोंडात असतं, पण मनामध्ये ती बोललेले असतं, म्हणून ते बोध मनात राहत नसतं. म्हणून व्यवहार मनात जर गेला तर त्या द्वैतानं तुमच्या थैमान घातला. म्हणून व्यवहाराला सोडणं त्या द्वैताकडून शिकावं. ते एकच राहील. मग तुम्ही ते ठेवता मग इकडे येता, कसं काय येते तुम्हाला? तुम्ही सगळं संसारामध्ये तुमचा वर्चस्व पगडा, तुमची हिंमत, तुमची ताकद तुम्ही संसारामध्ये वर्चस्व दाखवतात आणि तिथं नाचतात तुम्ही आणि इकडे बघून हसतात. आम्हाला बटन दाबून जमत नसतं. फक्त खोट्या वस्तूचा परित्याग करणारी वृत्ती देहाला घडून भगवंताला जोडणारी आणि आनंदात राहणारी आणि वेदाला पाहणारी, संताकडे येणारी, अद्वैत सुख भोगणारी, ब्रह्मज्ञानाला भोगणारी वृत्ती संसारात रमते का? तुच्छ बुद्धी होती ना संसारावर. इथे म्हणते माझा पगडा, लोकांचा रगडा करते बाई, बुद्धी रुपी बाई, मग कुणाच्या असू द्या. मनामध्ये तो व्यवहार जर ठेवला तर परमात्मा मनात कसा प्रकट नाही? आमचे महाराज सांगायचे, एका घागरीमध्ये ज्वारी भरली गच्च. आता त्या घागरीमध्ये पाणी भरायचं तर ज्वारी रिकामी करावं लागेल ना, तर मध्ये पाणी बसेल. तर तुम्ही ज्वारी करायला तयार नाहीत, संसार तुमचा निघतच नाही. तुम्ही एका सगळं धरून बसतात आणि अंगावर पसापत जातात. तुम्हाला परमात्माची येतकीच ते गुणी नाही. अवघड आहे. असं म्हणलं की मी हे आता काम करणार, मी असं केलं की हे करणार, हे सोडून दे ना उभा धिंगाणा कामाचा. चला, अशा लोकांना कुठे वेद कळत असतो का? तैसे आपले अद्वैतपणा मी जाणत असे तुझे नवीन. माझे अद्वैत मी तुझे दोन द्वैताहून पाहतो. ऐका, मी जाणत असे तुझे नवीन, तुझे भावा पण मी जाणणार आहे. जरी व्यवहार झाला, वृत्तीने व्यवहार जरी केला, वृत्ती जगताकडे गेली, वृत्ती देहाला शिवली, वृत्ती त्या विषयामध्ये आली, वृत्ती जरी हसली, वृत्तीने जरी कार्य केलं तर कार्यात मी नसतो. तुझे नवीन खूप सांगावं लागतं अनुच्यात. माझे अद्वैतपण मी जाणत असे तुझे नवीन. हे का शब्द फक्त बघायला नाहीये, कृष्ण भगवंताच्या मुखातला माऊलीने सांगितलेला आहे.
माझं अद्वय पण मी कसं जाणतो हे सांगायला 8 दिवस पुरत नाही. 8 दिवस तुझे नवीन. पण मला का प्रवचन कुठं करायचं? मला हा पाठ करायचा आहे आणि सगळे मोबाईल लावून 18वाकडे जायचंय. मला 18वा त्या कळवा आनंदी जाईन कवा सुरू करेन याची वेळ लागलेत मला. बरं सांगू मी कुणी अनुवाद बी करीत नाही. आता कुणाकडे गेले बसा बरं छाया ताई बसा छाया म्हणजे मी सांग तुम्ही एक वाक्य तर द्या ना. काहीच नाही. पोराने इस्टेट दिली पोरग आई म्हणून आईला काय वाटत नाही? काहीच वाटत नाही आईला. आई दगड असती ना. नाही आई धोंड आहे. आई धोंड आहे. मला स्मरण राहते तसं मला. जेव्हा जगण्यासाठी आईने जन्मही दिला पालन पोषण नाही केलं एक एक घास खाऊ घातला तिनं हातावर सांभाळलं त्याला विसरायचं. बरोबर आहे? सांग बरोबर आहे का? चुकीचा व्यवहार आहे. सर्व सूत्र दिलं, प्रॉपर्टी दिली, आयुष्य दिलं, स्वार्थ दिले, कष्ट दिले. त्या आईला आई म्हणायला वेळ नाही तुम्हाला. मग ते लेकरू नसतं ती आई नसते. फक्त फक्त तो तिथं असतो. मग तसंच इकडं पण आहे. जेवढा एवढा पाऊस पडतो तर तुम्ही एक वाक्य देत नाहीत. त्याचा तेवढा त्रास होतो आम्हाला. माझं चूक नाहीये. मी चुकीचं बोलत नाही आणू नाही. चुकीचं का बोलतो मला मी? तुमच्याकडे काय लाख रुपये तुम्हाला द्यायचे नाही? तुम्हाला सांगितलं म्हणून लाख मला द्यायची नाही. मी चुकीचं बोलतच नाही. मला फक्त कळतं की वाणीतून निघालेल्या बोधानं माझ्या साधकानं मला द्यावा. हेच मला आहेर करावं. कधी कोणी अनुवाद करावं ना. तोंड बंद करून बसलेत नुसतं. तेसे आपले अडोळेपणा मी जाणत असे तुझे नैन. जेव्हा त्वरित प्रगट होतो ना जगात देह व्यवहार वृत्ती विषय विकार सुख दुःख ह्याच्यातून सुद्धा मी नसतो. व्यवहार जरी झाला तरी ते नसतो. मग मी तुझे नाही ना व्यवहार झाला तो आणि त्या व्यवहारामध्ये मी नसतो कारण त्याचा वाद असतो. वृत्ती इथे व्यवहार करती जाते पण येण्याला पाहतो गेलेली पाहतो. वृत्ती सोबत मी जात नाही. तुझे नाही लागला विषय. व्यवहार करते जाती. येताना बी कळतं की अशाशी आहे व्यवहार करायला. जाताना कळतं की ते ज्ञान करून द्यायली. पण येताना पण ती येणारी आणि जाणारी आहे. पण त्याच्या अधिष्ठान मी आहे. कळणं वृत्तीचं माझं आहे आणि व्यवहार तिचा आहे आणि वृत्तीचा संबंध हा खोटा आहे. जाती येते ते मी नाही. तिच्या आजचे ज्ञान आहे आभास वृत्तीतला तो मी आहे. कुठं क्लेश होतात तुम्हाला मग असं झाल्यावर? वृत्तीने व्यवहार केला बोलली खाल्लं राग आला द्वेष केला वृत्तीने केला. वृत्ती मी नाही. वृत्तीसोबत मन बी नाही. वृत्ती म्हणजे मी अंतःकरण नाही परमात्मा जीव तिथं नाही. मग व्यवहाराचा मी साक्षी आहे व्यवहाराचा मी भोगता नाही. बाप्पा हे कळल्याशिवाय तिथून निघता पण येत नाही ना. हे निघता कसं तुम्हाला? तुम्ही शब्द सा बोललात तर तुम्हाला समोर जात आहे का खोल सखोल ध्यान बुद्धीला या माऊलीच्या माऊलीने ती शब्दाच्या द्वारे मी जाणत असे तुझे नेहमी ना माझे अद्वैत पण इतकं बायका म्हणजे तुमचे शब्द काय बरं का काय तिथं एवढा मला आहेर करता. पुन्हा जर माझ्या पुढे कुणी काय आणलं तर बघा मग त्याच्या दारात टाकणार नाही आणत. बिलकुल नाही. तुम्ही मला हे द्या मी घेते. बरोबर आहे. मला हे द्या तुम्ही. ही दक्षिणा आहे माझी ही दक्षिणा आहे. मला बाकी काय नको. देवानं भरपूर दिलंय आणू मला तर द्या. कमी मला काय? तुमचं प्रेम आहे मी स्वीकारलं यात मान्य नाही. त्या प्रेमाची मी कधीच वर्ण करू शकत नाही. माझे साधक मला काय प्रेम करतात हे मी शब्दात मागू शकत नाही. मी तुम्हाला मागे हमेशा बोलते पाठात मी माझे साधक माझा श्वास आहे प्राण आहे. इतकं त्यांचं प्रेम आहे. मला का सोडून जाते मी कोणाकडे पण? कारण त्यांचीच ओढ लागली मला. मला कशातच काय उरलं नाही माझं. निरामय असतो. मला मॅडम म्हणलं तुम्ही छान राहता आम्ही असं राहू शकत नाहीत. निशब्द होतात. कुठला व्यवहार नाही कुठला स्मरण नाही कुठल्या आठवण नाही. नाही मला येतच नाही.
खरंच येत मला येतच नाही, येऊ बी नाही. मला कुठली आठवण नाही, कुणाची टकमक बी नाही. तसं नाही रामा राहते. भगवंत ठेवतच राहते आणि तो ठेवायला ज्ञानात. मग आपलं आयुष्य आपण असंच भोगायचं. पण मला एक कळतं, जे साधकाकडून प्रेम आहे ते अनुवाद करा आणि मला हे माहिती कळायला सांगा, तर मग तुमचं प्रेम माझ्यावरच करेल. तुमचं प्रेम द्यायलाच आणि मी घ्यायलाच, ह्याच्यामध्ये वाद नाहीच आहे. त्याच्यामुळे तुमचं प्रेम कधीच कमी नाही. नतमस्तक तुमच्या प्रेमाला, पण अनुवाद पण करा आणि तुमच्या वृत्तीचा विकार बंद करा आणि ओवी मध्ये या. बस मला काय करू नका, ओवी घ्या. बस माझा अट्टास आहे की प्रत्येक साधकानं सिद्ध दशा भोगावी. हे ओवीचं ज्ञान हृदयात आणावं आणि देवभान सोडावं, आत्मधन घ्यावं. बस हेच काय चुक आहे? काय चुक आहे सांग? बस एवढंच पाहिजे मला. मी तुम्हाला बोलून दाखवतो. आणि कधी कधी बोला वाटतं की माझे साधक असेल, अभिमान एवढं तळमळून शिकवतात. रिटर्न गिफ्ट द्या ना, बरोबर आहे ना? अभ्यास करा. देवी समूळा विद्या खाय. एक मिनिट तैसे आपले अद्वैतपण, मी जाणत से तुझे नवीन. माझा अद्वैत ज्ञान व्यवहार वाचून, वृत्ती वाचून, जगता वाचून मी बघतो तुझे नवीन. तयाही बोधा कारण जाणता मीची, त्यातही बोधा कारण जाणता मीची. ओवी मध्ये बोध मीच दिलाय सफळ. आणि शब्द मी ऐकले हजारदा. संसार निर्फळ फळणे आणि परमात्मा सफल फळे. मोक्ष झाला नाही लोकांना पुण्य होईल. त्याची त्रुटी राहिली, संशय राहिला मोक्षामध्ये, मुमुक्षूच्या दृढ ज्ञानाच्या मध्ये अदृढ ज्ञान झालं, दृढ झालं नाही तर भगवंत त्यांना घेऊन जातात वरी आणि तिथं सोबत त्याला ज्ञान देतात. त्यांची ज्योत आपल्यामध्ये घेतात. आमचं काय ज्ञान काय साधे वाटलं का? आठ ज्ञानाचं आम्हाला पहिलेच की तसंच आहे. होणार या जन्मात दृढ झालं नाही, अदृढ करतात वरी होणार. तुमची ज्योत त्यांच्यामध्ये येणार. कालांतरात काला जाणार नाही तुमची ज्योत. लोकांतरात नाही नरकात, त्या लोकात त्या लोकात नाही. तुमची ज्योत त्या कृष्ण परमात्म्याच्या हृदयात जाते. कारण ज्ञानाची वैभवच तसे. श्रवण करणाऱ्या साधकाला भगवंत लोकांतर पाठवत नाही. तीन जन्म तर देतो, नाही तर आपल्यासोबत घेऊन जातो तुमच्या अधिकारावर. तुम्ही जसं जसं श्रवण केलं त्याच्या बुद्धीवर असतं डिपेंड. तुमची योग्यता बघून तुम्ही त्या तळमळीने, ज्या ज्या तळमळीने श्रवण केलं, मला तो पाहिजे, त्याच्याशीच एकरूप व्हायचं, मला ब्रह्मज्ञान, मला मुक्त व्हायचं, ही जेव्हा अवस्था तगमग असते तर ती ब्राह्मी स्थिती तिथं भगवंत तुम्हाला देते. यात वाट नाही. पण तुमची तळमळ तेवढी पाहिजे, पुसकेपणा नाही, पॉलिसी नाही. इथं पॉलिसी, इथं पॉलिसी मध्ये संसार पॉलिसी करा. संसार पॉलिसी शिवाय नाही. बिलकुल पॉलिसीचे संसार सगळे. सगळं लागली या कापुरा. मग कसं होतं सांगितलंय. ही उभीजत लागली, माझं अद्वैत पण भोगलं, तुझे विण टाकलं, मी जाणता आहे. जेव्हा जाणतो बोधही माझाच आहे, बोधात पण मीच आहे. आणि जेव्हा माझी जाणीव होती तेव्हा पण मीच आहे, आणि जाणीव ज्याला होती तो पण मीच आहे. दुसरी सत्ताच नाही. कशी वाक्य निघाली. माझी जाणीव होती तेव्हा मीच आहे, बोध म्हणजे मीच आहे, अद्वैत म्हणजे मीच आहे, आणि जाणता मीच आहे, आणि जाणून देणारा मीच आहे, ज्याला जाणीव होती तो मीच आहे. असे वाक्य पुन्हा येत नाहीत. तशीच अवस्था झाली माझी. किंवा मग आगी लागली कापुरा, न काजळी ना वैश्वनरा, पूर्णे नाही विराजया परी, पूर्णे नाही विराजया परी. काय सोडत आहे त्याचं पाप नाही, त्याचं पुण्य नाही, त्याचा देवभाव नाही, त्याचा जन्म नाही, त्याचा मृत्यू नाही. पूर्णे नाही विराजया परी. कापूर लावला, अग्नी बी गेला आणि कापूर बी गेला, काजळी बी गेली. बघा तुम्ही कापूर लावला, काजळी नसती. मग तसं त्या आणि महात्म्याचं असं होते, तिचं उरतच नाही काही. काय सुंदर चिंतन बघा. देवी समूळा विद्या खाय. मग तेव्हा सगळ्या बुद्ध्या नष्ट होती. देवी समूळा विद्या खाय, ते ज्ञानही जे बुडवून जाय.
ज्या ब्रह्मज्ञानाच्या बोधानं वृत्तीमध्ये ब्रह्मज्ञानाचा बोध घेऊन ती वृत्ती आत जाती, आत आत्मस्वरूपावर आवरण अज्ञानाचं असतं, त्या ब्रह्मज्ञानाच्या शक्तीनं त्या आवरण फोडल्या जातं आणि जी वृत्ती आत जाती त्या वृत्तीचा बी नाश होतो, ती पण नाश होती. तिला ज्या ब्रह्मज्ञानाची वृत्ती आहे, ज्ञानाला सोबत घेऊन आलेली वृत्ती, वृत्तिगत ज्ञान, मग त्या वृत्तिगत ज्ञानानं बोधानं त्या आवरणाचा नाश केला, वृत्ती पुन्हा बाहेर आली, ती वृत्ती पण बुडून जाते, मावळती. मग मी एक वरतो. मग ज्या वृत्तीने व्यवहार केला तो मी आहे असं सांगितलं, परोक्ष ज्ञान. मग तो मी आहे असा अनुभव येतो, तेव्हा वृत्ती जातीचा अनुभव भोगावा लागतो. तर वृत्ती पण नाही. ज्या वृत्तीनं ज्ञान करून दिलं ते वृत्ती पण नाश झाला, आम्ही प्रगट झालो. चौकडी मी आहे असा अनुभव घेतला, पण अनुभव सांगायला वृत्ती नाही, तिथं अनुभूती आहे, तो मी स्वयंमेव आहे. त्याला म्हण दुजे नवीन. किती छान आहे अनुभव. अद्वैत स्थिती म्हणतात, आनंदाचा भोग म्हणतात, परमात्म्याची तिथे प्राप्ती म्हणतात, आणि त्या ठिकाणी अखिल जगताची निवृत्ती म्हणतात. जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत, असा भक्ती योग माझा जाण तो, असं काहीतरी आहे पुढचं वाक्य. मग जिथे जिथे तो त्याची दृष्टी बदलते. कशी बदलते तुला सांग सगळं काही. हा, पण तो कसा भगवंत हे पण सांगायचं इथं. जगत पाहताना दिसताना जगत नाही आणि अस्तित्व आहे, ह्याच्यावर मला बोलायचं आज. संपला टाइम, बघू टाइम भेटत रात्री बसू, सगळं आवरून बसू ना. आज तर नाही राहायचं फक्त, असं तर करून टाकू. मग जन्माला आपण मी रात्री झोपतच नाही 12पर्यंत, मी झोपत नाही आज, माझा नियमच आहे. त्यामुळे अविद्या खाय, ज्या अविद्येचा नाश करणारा ब्रह्मज्ञानाची वृत्ती आत गेली आणि आवरणाचा नाश केला, आणि ज्या वृत्तीमध्ये बोध आहे, ज्ञान आहे, तिथे पण भेदच आहे ना, वृत्ती आणि बोध. मग ती वृत्ती पण समूळ नाश होती आणि ब्रह्मस्वरूप प्रगट होतं. जेव्हा आवरण गेलं, स्वयं पांढरण प्रगट झाला परमात्मा, तिथं आत्मा. पण तो प्रगट झाला, तो आहे म्हणायला वृत्ती नसती, ती पण नाश झाली. मग तो आहेचा आहे ना अनुभव घेतला, ससंवेद्य. बापरे, अनुभव घेतला, ससंवेद्या, सोला स्वतः अनुभव, स्वतः अनुभव, ससंवेद्या. म्हणजे कोणता आशय कसा लागतो, कोणता शब्द कुणाला काय देतो, कोणतं श्रवण कुणाला मुक्त करल, याचा भरोसा आम्हाला माहित नाही. सोम त्याच्या दोन आले तर मग स्वला स्वची अनुभूती, शब्दाविना, वृत्तीविना, देहाविना, सतत त्याच्यात असतो. देह पडला तरी त्याच्यातच बुद्धी, जीवात्मा, आणि देह असा तरी तिथंच आहे. मग व्यवहारात बट्टा नाहीच, विकार नाहीच, देहभाव नाहीच आहे, आत्मभाव जातच नाहीये. किती सुंदर आहे बापरे. आता पुढचं ऐक. ते ज्ञानही जे बुडवून जाय, तुम्हाला सांगून टाकले होते पुढे. तरी जे नाही किरणो हे, जे नाही ते नव्हतंच, तुम्ही त्याला आहे म्हणला. जे नाही ते किरणो हे, जे नाही ते नाहीच केलं, आणि आहेला आहे म्हणणं सहन नाही झालं. पुढे जात पुढचे सांगून टाकतो मला. आहेला आहे कसं म्हणा, वृत्तीच नाही, आणि नाहीला नाही कसं म्हणायच. मान्य करायचं तुला. तू म्हणलीस ना की ताई तुझ्या ओळख आहे, खूपच आवडतात, आणि तसंच आहे. कशाला आघाड्याचा जे नाही ते निरूपण आहे, सगळं ते येतं, येतं. 10 मिनिटं टाकल्यापासून हेच मध्ये येत राहा. जे नाही ना बाबा, नाहीला नाही काय म्हणायचं, आणि त्याला आहे म्हणणं सहन होत नाही. आत्मस्वरूप आहे, त्याचे शब्द नाही, त्या शब्दाविना आहे तो आहे, मग त्याला आहे कसं म्हणू, ते बी सहन होत नाही. तर आहे, मी आहे ना म्हणायला म्हणतोस, नाही म्हणताय, नाही आयला आहे म्हणता येत नाही, सहन होत नाही. आयला आहे पुढची होईल, वाचून दाखवते. तर नाही किरणोही आणि न साहे असणे, त्याला आहे कसं म्हणा, शब्दच नाही तिथं, प्रतिमा नाश झाला. मग आहे ना प्रगट झालं, तर त्याला आहेला आहे म्हणाला दुसरं कोणीच नाही, तो एकच आहे, आणि ते व्यापक आहे, सगळ्याच अंतर्यामी आहे, तिथे व्यवहार नाही. तुम्हाला कधीतरी नाही वाटलं म्हणून. काय बरोबर आहे, शब्दच नाही त्या अनुभवाला, त्या स्वानंदाला शब्द नाहीत. आहे म्हणणे नस आहे,
मग आहेला आहे कसं काय म्हणायचं? बरं आहे हे परब्रह्म आहे, आहे ते अद्वितीय आहे, ते व्यापक आहे, दुसरी सत्ताच नाही. मग सत्ता नाही तर व्यवहार कसा होईल? म्हणून त्याला आहे म्हणणं सहन होत नाही. ते म्हणतो मी आहेच आहे. मला आहेला आहे कशाला म्हणतात? आहेला आहे म्हणायचं नाही, आहेला भोगायचं, आहे मध्ये थांबायचं, आहे व्हायचं, सत्तेमध्ये यायचं, देहातून निघायचं, वृत्तीला टाकायचं, मिथ्यात्व भोगायचं, अद्वैत स्थान प्राप्त करायचं आणि मनाला ब्रह्मरूप प्राप्त करून द्यायचं. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की थांबा 1 मिनिट. निरूपण करणार हे पाळण्यात खेळतो. हृदयाच्या पाळण्यात आत्मरामाचं ज्ञान झाल्यावर तोच प्रगटला ना, आणि पाळण्यात खेळणारा साकार झाला, आणि निरुपाधिक हा बुद्धीत आला. बुद्धी देणारा कृष्ण कसा आहे आणि पाळण्यात खेळणारा कसा आहे ह्याच्याबद्दल थोडं बोलतो. म्हणजे लोकांना कळा भक्ती रस काय, अद्वैत रस काय. लोक भक्ती रसातून बाहेर निघत नाही, अद्वैत रस त्यांना प्राप्त होत नाही, म्हणून ते मला सांगायचं. आणि कृष्णाचा लीला थोड्याफार गवळणी एक दोन वासुदेव, मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, मी तो वासुदेव तत्वता. तत्वरूपाने मी काना नाहीये, मी तत्व आहे. विचारानं कळतो. कळलं विचारिता असं बुद्धी फरक पडते, अनुभव विचाराने कळतो. सगळं समजते हो, पण मांडता येईल. नाही मांडता येते, पण आपण लक्ष देत नाही ना. बस तेवढं अट्टास करत